स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। आमच्या गार्डनमध्ये भरपूर केळी आलेल्या आहेत, तर आज आम्ही चाललेलो आहोत केळी काढायला। काही केळी कच्च्या आहेत, काही पिकल्यात आणि चला पाहूया आता केळी कशा काढायच्या आणि काढल्यानंतर केळी कशा पिकायला ठेवायच्या हे पण मी तुम्हाला आज सांगणार आहे। चला तर जाऊया गार्डनमध्ये। तर आता आम्ही आलेलो आहोत गार्डनमध्ये आणि आज 2 झाडाच्या केळी आम्ही काढणार आहोत। आणि ह्या केळी दिसायला आता हिरव्या दिसतायत, पण त्या जास्त हिरव्या नाहीत, डार्क हिरव्या नाहीत, थोड्याशा पिवळसर होत आलेल्या आहेत। त्यामुळे आज आम्ही केळी काढणार आहोत। आणि केळी काढताना केळीचा घड दिसायला खूप खाली दिसत होता, पण तोडताना हात पुरत नव्हता। त्यामुळे यांनी खुर्ची आणली आणि खुर्चीवर उभा राहून तो केळीचा घड तोडला। तर दिसायला असं दिसतोय की एका हाताने उचलता येईल, पण सहज एका हाताने उचलता येत नव्हता। खूप जड घड होता, कारण की केळी खूप मोठे मोठे पोचलेले आहेत। तर तुम्हाला दिसतच असतील इथे खूपच छान केळी आलेले आहे। तर या केळीच्या झाडाला मी कोणतेही रासायनिक खतं टाकत नाही, तरीसुद्धा इतक्या छान केळी आलेल्या आहेत। हां, रासायनिक खतं मी केळीच्या झाडाला टाकत नाही, पण घरी तयार केलेले खतं असतात ना, ते टाकते। घरी तयार केलेले म्हणजे मी किचन वेस्टपासून खतं तयार करते, केळीच्या साल्यापासून खतं तयार करते। तर तेच खतं मी ह्या केळीच्या झाडाला टाकत असते। तेही जास्त प्रमाणात नाही, कारण की आमच्याकडे खूप झाडं आहेत, तर ते खत पुरत नाही एवढ्या झाडांना। फक्त पाणी टाकतो आम्ही जास्त केळीच्या झाडाला। तर इथे बघू शकता तुम्ही किती छान केळी आलेले आहेत। तर अशा पद्धतीने आम्ही केळीचे 2 घड तोडलेत। एक थोडासा पिवळसर झालेला आहे, म्हणजेच पिकायला आलेला आहे, आणि एक कच्चा आहे, तरीसुद्धा आम्ही तोडला, कारण की वेपर्स करायला कामं येतील। आणि आता आम्हाला गावाला जायचं आहे उद्या, तर त्यामुळे मग केळी तोडूनच ठेवली। आम्ही नाही तोडली तर कोणीही तोडून घेतात, आणि मुलं कच्चेच केळी तोडतात, त्यामुळे मग नुकसान होण्यापेक्षा तोडून घेतलेले बरे। तर बघा, आम्ही आणलेली आहे केळी तोडून। एवढ्या केळी आलेल्या आहेत आणि केळी इतकी मोठी मोठी पोचलेली आहेत। हे पा कसं काय पोचलेली केळी पा, हे मोठे मोठे केळी आहे का? मागच्या वेळेस आम्ही गावाला गेलेलो होतो, तर या घडाचं केळीचं फुल मुलांनी तोडलं होतं, नाहीतर हा केळीचं घड पूर्ण खूप छान येत होता आणि खूपच मोठा आला असता। केळीला ओझं झालं असतं, इतका मोठा आला असता तो घड। वजनदार पण आहे खूप, वरतून तोडताना आम्हाला खूप त्रास झाला। बघा, पिकायला आलेली केळी बघा, पिवळे पिवळे डाग पडलेले आहेत, म्हणून आम्ही काढून घेतली। आणि अशाच पद्धतीची केळी जी असते ना, ती काढून घ्यायची असते बघा, मोठी मोठी केळी। आणि केळी बघा किती मोठी मोठी। आता हे आम्ही पिकायला ठेवू। खाली आता तर बघा, केळी आता कट करून घ्यायची आणि धुवून घ्यायची केळी, कारण की केळीला धूळ असते। जरी आपल्या घरच्या गार्डनमध्ये असली तरी पण धूळ असते। याला काही औषध फवारणी वगैरे केलेली नाही, तशी आपली केळी पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे। तर अगोदर आपण कट करून घेऊ हे सर्व घड, आणि नंतर धुवून घेऊ एक एक कसा। केळीला लागणार याची काळजी नाही, मला माहिती आहे ना, मी लहानपणी काम केलेलं ना। तर बघा, एक केळीची फणी आपण जे डझन म्हणतो ना, डझनवर केळी घेत असतो ना, तर तशा प्रकारचे। तर बघा किती केळी त्याला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 आहेत ना, 10 आहेत। 10 केळीत पण 2 डझनच्या बरोबर त्यात एवढे मोठे मोठे केळी ते बघा। आणि केळी पिकायलाच आलेली बघा, पूर्ण पिवळे डाग पडलेले। तर आता ही केळी आपल्याला धुवायची, तर मग एका टोपल्यामध्ये ठेवू। आपण कट करून घेऊ। हा, पहिले कट करून घेऊ। बॉटल लागल हे असं फणी धरायसाठी। आणि हे बघा, इथे काही मुलांनी केळी तोडलेले, त्यांच्याकडून कच्च्याच मुलांनी केळी तोडल्या, त्या तोडतात मुलं। आणि इथे पण एक केळीचं फुल होतं, पूर्ण फुलच त्यांनी तोडून घेतलं। आलो मी दुकानातून, आमचं दुकान बघ मित्रांनो, जावं लागत। दाखवतोय एक केळीला कशी छोटीशी केळी। याच्यामध्ये बघा एक छोटीशी केळी, ही केळं सर्वात खालचा घड आहे हा, त्यामुळे छोटी छोटी केळी आहे। तर चला आता हे पण कट करून घेऊ ना। हो, कच्ची केळी एका बाजूला ठेवू। चला आता ही केळी अगोदर आपण धुवून घेऊ, एवढे केळी पुरणार नाही टोपल्यामध्ये। पाणी आणते, तुम्ही म्हणतात ना हे पकडण्यासाठी ठेवले। चालेल, हा राहू दे काही हरकत नाही। पाणी आणते आम्ही। हा, दोन कपड्यावर मीठ टाकायचं नाही टाकलं तर याच्यामध्ये मीठ पण टाकायचं असतं। तर बघा, शेतामध्ये ना शेतकरी तुरटीच्या पाण्यामध्ये धुत असतात, पण आपल्याकडे तुरटी नाही। तुरटी नसली तरी काही हरकत नाही, घरच्या पाण्यामध्ये साधं धुतले तरी चालेल। पाण्याचा कलर किती बघा ना, किती खराब पाणी। हो ना,
सगळं सफेद पाणी होतं आता पूर्ण अशी करून ठेवा पालथी रसनावाने झालंय. इथं ठेवा. तर बघा एवढं घड धुवून झालेलं एक मोठा. आता दुसरा धुवून घेऊ. पाणी बदलले, खूप खराब पाणी निघालेलं होतं त्यामुळे पाणी बदलून घेतलंय. आता थांबा. तर एवढ्या केळी धुवून झाल्यानंतर पाणी उरलेलं खराब निघालेलं होतं ना, तर मग ते पाणी झाडाला टाकलं. परत दुसरं पाणी आणलं ह्या केळी धुण्यासाठी. आता हिरव्या केळी आहेत, हे केळी आपल्याला चिप्ससाठी वापरायच्या आहेत आणि पिकतील पण याच्यातून काही, असं नाही की खूपच हिरव्या आहेत, त्या काही पिकण्यासारखे आहेत. तर कट करून घेऊ अगोदर, मग धुवून घेऊ. ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे तर अशा पद्धतीने घरच्या घरी उगवलेली केळी मिठाच्या पाण्याने धुवायची असते, जेणेकरून मिठाच्या पाण्यात धुतलेली केळी लवकर पिकते. पण आज आम्ही साध्या पाण्याने केळी धुवत आहोत, कारण की ही केळी आम्हाला लवकर पिकवायची नाही, कारण आम्हाला जायचं आहे गावाला. आम्ही केळी पिकायला ठेवून गावाला जाणार आहोत. जर यावरती मिठाच्या पाणी थोडंसं शिंपडलं तर ती लवकर पिकते आणि आम्ही जाणार आहोत गावाला. आम्ही गावाला गेल्यानंतर केळी पिकून खराब होईल, त्यामुळे इथे आम्ही मिठाच्या पाण्याचा वापर केला नाही, साध्या पाण्यामध्येच केळी धुतलेली आहे. बघा आता याच पद्धतीने बाकीच्या सर्व केळी धुवून घ्यायच्या. हे बघा किती छोटी छोटी केळी आहे. सुरुवातीला अशी झाली होती ना. हा शेवटचा घड होता, सर्वात शेवटी होता हा, त्यामुळे त्याचे 2 केळे मोठेच नाही झाले. आणि हा घड बघा कसा आहे, पूर्ण 1 डझन केळं गेला, पूर्ण कंप्लीट. हे बघा म्हणजे 12 केळं, 12 1 डझनचा असता ना एवढा घर. आपण माहिती त्याला पण. अरे बापरे, हे बघा हा पण 12-12चा आणि खूप मोठी. ह्यावेळेस आहे ना इतके केळं भारी आलेले आहेत ना. मागच्या वेळेस पण आम्ही व्हिडिओ केला होता पहिल्यांदा जेव्हा केळी आली तेव्हा, पण तेव्हा जास्त नव्हते आले, कारण की तिकडच्या साईडला केळी होती ना, त्याला पाणी पण नव्हतं पुरत आणि खत वगैरे नव्हतं टाकलं. आपण जर तोडले नसते तर झाडालाच पिकले असते. हा, पिकतात. केळी झाडावरही पिकतात नैसर्गिक पद्धतीने आणि त्या केळी खायला सुद्धा खूप छान लागतात. पण झाडावर पिकायला खूप वेळ लागतो केळीला आणि त्या प्रोसेसमध्ये केळी खराबसुद्धा होऊ शकतात, किडे लागतात किंवा उन्हाने खराब होतात. इथे बघा केळी धुतलेलं पाणी किती खराब निघालेलं आहे. तर बघा केळी पिकायला ठेवायची, त्यासाठी आम्ही आणलेली आहेत केळीची ही अशा वाळलेले पानं. आपण मागच्या वेळेस पण अशा पानामध्ये ठेवली होती ना, तर छान पिकते. केळी पिकायला ठेवायचे आहे तर त्यासाठी मी इथे जे टोपलं घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे, कोरडं करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये केळीचे पानं टाकत आहोत वाळलेले. तर अशा पद्धतीने तुमच्याकडे जर केळीचे पानं नसतील वाळलेले तर केळीच्या खाली तुम्ही पेपर ठेवायचे, त्यानंतर केळी ठेवायच्या आणि त्यानंतर झाकण ठेवायचं. तर केळी पिकायला ठेवताना कशी ठेवायची बघा, जो कच्चा घड असतो ना जास्त कच्चा, तो खाली ठेवायचा आणि ठेवताना केळी अशी नाही ठेवायची कधी पण. अशी ठेवली ना तर मग ह्या बाजू केळाची खराब होते, त्यामुळे कधी पण केळी अशी ठेवायची. आणि त्यानंतर त्यापेक्षा थोडंसं पिकायला आलेलं घड, म्हणजे त्यापेक्षा थोडंसं कमी. आणि त्यानंतर अजून थोडंसं पिकायला आलेलं, म्हणजे त्याला याला थोडीशी पिवळे डाग जास्त आहे. याला का हे ह्या ठेवा, छोटं ठेवायचं, तो जास्त असे ठेवायचं. त्यानंतर हा जास्त पिकायला आलेला आहे तो सर्वात वरती ठेवायचा. आणि हे जास्त कच्चे केळे जे आहेत ना ते चिप्स करण्यासाठी ठेवायचे. अशा पद्धतीने तुम्हाला घरच्या घरी केळी लवकर पिकवायची असेल तर केळीचे थर लावायचे आणि मिठाचं पाणी करायचं, त्यावरती हलकं शिंपडायचं पाणी, जास्त शिंपडायचं नाही. आणि त्यावर अशा पद्धतीने वाळलेले केळीचे पानं ठेवायचे आणि पुन्हा थोडंसं मिठाचं पाणी शिंपडायचं आणि चांगलं कॉटनचं कपडं झाकून ठेवायचं. आपल्याला लवकर नाही पिकली तरी काही नाही, गावाला जायचं तिकडे येईपर्यंत पिकली तरी चालेल. तर बघा हे असे पानं लावल्यानंतर त्यावरती झाकण ठेवायचं. तर झाकताना ना याच्यावरती झाकायला एक हे पाहिजे आपल्याला, काय म्हणतात ते, धान्याचे पोते नाही राहत का, बारदाणे असले ना तर लवकर केळी पिकतात. पण आता आपल्याकडे नाही आहे सध्या, त्यासाठी असं कॉटनचं कपडा झाकायचं आणि एकदम मस्त पॅक झाकून ठेवायचं. म्हणजे गरमास आली पाहिजे. हा, गरमास म्हणजे गरमास आले ना ते पिकून जातं. आम्ही लहानपणी जेव्हा कोटामध्ये जायचो केळी आणायसाठी तेव्हा ते लोकांकडे असं बंद कमरा असायचा, खूप अंधार दिसतो, असं दमट वातावरण. आणि तशा वातावरणात घाम पण यायचा आम्हाला. मग विचार करा केळीला किती दमट वातावरण लागत असेल. पण कशा पद्धतीने पिकायला ठेवायची माहिती? हा, खूप असं एक बंद कमरा राहायचा आणि त्याच्यावरती असे थप्प्या लावायचे, ते काही कागद वगैरे टाकायचे आणि काही आता त्यांचे
काय असेल ते काही फवारणी वगैरे काही करत असतील काय. पण आपलं हे नॅचरली हे आपल्या बागातली आहे, त्याच्यामुळे आपण हे अशाच जुन्या पद्धतीनं म्हणजे पूर्वीची लोक करायचे त्या पद्धतीनेच आम्ही या ठिकाणी केळी रचलेली आहे आणि केळीचंच पाला सुकलेलं टाकलेलं आहे पिकण्याचं, जेणेकरून याच्यात वातावरण दमट होईल आणि पिकल्या जाईल. तर बघा अशा पद्धतीने आपण केळी पिकायला ठेवली. ही एकदम नॅचरल पद्धत आहे. केळी पिकण्यासाठी थोडासा वेळ लागतो, पण याच्यावरती कोणतेही औषध मारलेलं नाही. नाहीतर मग आपण बाहेरून जे विकत आणलेली केळी खातो ना, त्यावरती भरपूर केमिकलचे पावडर मारलेले असतात. तर आपल्याला असं मुलांना खायला नाही द्यायला पाहिजे. तर एखाद्या वेळेस तरी आपण आपल्या घरी झाड लावायचं आणि अशा ऑर्गॅनिक फळं मुलांना खायला द्यायची. तर आता ही केळी पिकायला ठेवताना दमट हवेच्या ठिकाणी ठेवायची. असं एकदम त्याला हवा नाही लागली पाहिजे. जसं की एखादी आपली मागची खोली असते किंवा खोलीचा कोपरा असतो त्या ठिकाणी ठेवायची. पूर्वी अशीच केळी ठेवायचे, किंवा मग जर घरच्या घरी केळी पिकायला ठेवली तर माठात ठेवायची केळी पिकायला, नाही का, घरचे जर झाडं असले तर. आणि त्यावरती धूर करायची, त्यामुळे थोडीशी ते काय म्हणतात भट्टी लावल्यासारखं व्हायचं. दमट वातावरण. हा, तर आपण असं न करता अशी केळी आपण एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवायची, जेणेकरून तिथे दमट वातावरण तयार होतं आणि केळी लवकर पिकते. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. केळी पिकल्यानंतर मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे किती दिवसांनी केळी पिकली आणि कशी पिकली. तर नक्कीच पहा आमचे पुढचे ब्लॉग. आज इथंच थांबूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.